बघतो मी YouTube बॉलिंगला आलेत निखिल पहिली ओव्हर घेऊन. प्रतीक चांगला असा शॉट मारलेला पण पहिल्या बॉलला प्रतीकची विकेट काढली आहे. डायरेक्ट हिट. आपल्या टीम मध्ये जास्तीत जास्त रन प्रतीकनी केलेले असं मला वाटतं आणि त्यांची पहिल्या बॉलला विकेट घालून 2005 चा संघ जरा खाली पडलाय. 1 बॉल 0 धावा 1 विकेट. सौरभ हे वन डाऊन बल्लेबाज. चांगला बॉल ढकललाय 1 डी साठी. 1 डिक्लेअर. 2 बॉल 1 रन्स. 2 बॉल 1 रन. सौरभनी दुसरा पण बॉल ढकललाय. 3 बॉल 2 रन. फिल्डरच्या हातात चांगला असा थ्रो पण मिस झालाय. लागला असता तर तो आउट असता. 4 बॉल 2 रन. वाईड चेंडू अतिरिक्त धाव. 4 बॉल 3 रन्स. बोल्ड. क्लीन बोल्ड. निखिल यांचं चांगली बॉलिंग तर आपण सकाळपासूनच बघतोय पण फायनलच्या मुकाबल्यात अशी बॉलिंग करणं सोपं नसतं. 5 बॉल 3 रन्स 2 विकेट. 5 बॉल 3 रन आणि 2 विकेट काढल्यात निखिलनी. अतुल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अतुल सुरवे स्ट्राईकवर. 6वा चेंडू. फिल्डरनी चांगला 2 रन साठी अडवलाय. 1 रन वाचवली आपल्या संघासाठी. 1 रन वाचवली आहे. 1 ओव्हर 4 रन 2 विकेट. 1 ओव्हर नंतर 4 रन स्कोर झालेले आहेत. 2 विकेट गेलेले आहेत 2005 च्या. कन्सिस्टंट प्लेयर निखिल. दुसरी ओव्हर टाकायला येतात शशांक. शशांक यांची दुसरी ओव्हर. स्ट्राईकवर अतुल. पहिला चेंडू स्लो फेकलाय. चांगला तेवढा शॉट आणि चौकार गेलेली आहे. 4 रन्स. पहिल्या बॉलला चौकार मारून गचाळ असं क्षेत्ररक्षण. अत्यंत गचाळ. 8 रन्स स्कोर झालेला आहे. 8. दुसरा बॉल शशांक. स्टेप आउट. स्टेप आउट. अंपायरचा हात वरती म्हणजे तुमच्या संघात रन नाही. डॉट बॉल. चांगला असा शॉट षटकार मारलेली अतुलनी. 3 बॉलात 10 रन केलेत त्यांनी. आपल्या संघासाठी एक चांगले रन जोडतायत फायनलच्या मुकाबल्यात जेव्हा त्यांचे 2 चांगले बल्लेबाज आउट झालेत. गुड शॉट पण सरळ बॉलर कडे त्यामुळे काही रन नाही. 4 बॉल 14 रन. कॅच टाकली आहे. झेल टाकली आहे एका सेट बल्लेबाजची. 2 रन काढलेत. अंपायर 2 रन आहेत का 1 रन आहेत. 2 रनचा सिग्नल. 5 बॉल 16. शेवटचा चेंडू. 5 बॉल 16 धावा. शॉर्ट बॉल आणि तेवढाच चांगला फटकार मारलेला आहे. चांगला असं क्षेत्ररक्षण डीपला. 2 रन. 4 रन वाचवलेत आपल्या संघासाठी. 18. मिस फिल्डिंग कॅच सुटलेला आहे चाफेकर यांच्याकडनं. आणि शेवटची ओव्हर 18 रन. चाफेकर बॉलर. चाफेकर रत्नेश ना. रितेश. 2 ओव्हर 1 बॉल 19. 1 बॉल 19.
टच टच नाही झाला, टच नाही झाला, टच नव्हता झाला. दुसरा चेंडू वाईड. अतिरिक्त धाव वाईड. 20 स्कोर झालेला आहे. वाईड 21. गुड शॉट. 2 रन. 2 डिक्लेअर. 23 रन्स. चांगल्या अशा टार्गेट कडे जात आहेत. गुड हवेत शॉट मारलाय अतुलनी, आउट. पण यावेळी ते सक्सेसफुल नाही झालेत, आउट झालेत. गुरु हे बॅटिंगला आलेत. प्रत्येक मॅचला येऊन 1-2 तरी 6 यांच्या बॅटीतनं आपण बघितलेच आहेत. हा फायनलचा मुकाबला आपण बघूया. 3 बॉल झालेत. गुड शॉट. चांगला शॉट, चांगला क्षेत्ररक्षण. एकच रन. 24 झालेले आहे. 2 बॉल बाकी. चांगला शॉट अंकितच्या वाईडनी आणि 2 रन. 2 रन्स. 26 रन्स. 5 बॉल 26. लास्ट बॉल, शेवटचा बॉल या इनिंगचा. 26 रन झालेला आहे स्कोर. गुड शॉट आणि हा डायरेक्ट असल्यामुळे आउट झालेले आहेत. 27 टार्गेट. इथे माझ्या पाठीची लोक आहेत, ती जाम त्रास देतात, त्यांना इकडे घरी पाठवा. 2003 ला जिंकण्यासाठी 27 रनची गरज. 2-3 मॅच नंतर स्कोर 20 क्रॉस करून पुढे गेलाय, 25 क्रॉस करून. $27 रन टू विन. यानंतर ज्युनियर ग्रुपची फायनल होईल 2010 आणि 2013. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी इकडे संपर्क करून टॉस करून घ्यावा. 2010 आणि 2013. स्ट्राइक वर प्रथमेश, नॉन स्ट्राइक वर निखिल. पहिली ओव्हर घेऊन येतात प्रतीक. 27 टू विन. पहिला चेंडू वाईड. पहिलाच अतिरिक्त चेंडू. 0 बॉल 1 रन्स. 1 डिक्लेअर. 1 बॉल 2 रन्स. दोन बॉल 3 धावा. तीन बॉल 4 रन्स. बॉल टू बॉल रन वरती भर दिलेला आहे 2003 ने. डॉट बॉल 4 बॉल 4 धावा. बॉल टू बॉल स्कोर चाललाय इकडे. 2 बॉल्स टू गो. 4 बॉल 4 रन्स. आणि चांगला असा शॉट, षटकार प्रथमेशच्या बॅटनं आपण पाहिलोय. 5 बॉल 10 रन्स. 1 बॉल टू गो. 5 बॉल 10. आणि हा परत शॉट आणि हा साइड दुसऱ्या बॉलला आपली विकेट घालवली प्रथमेश यांनी. 1 ओव्हर 10 रन. साइड बॉल आउट आउट. शशांक हे 1 डाऊन आलेत. दुसरी ओव्हर गुरु. 27 पाहिजेत, 10 झालेले आहेत. 17 टू विन. 17 रनची गरज 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू मध्ये 17 धावा. गुरु हे ओव्हर टाकायला आलेत. वाईड चेंडू. 11 रन्स. 1 डी. 1 बॉल 12 रन्स. एक बॉल 13 रन्स.
स्टंपच्या पुढे आहे बॉल म्हणजे 1 रन. Good running between the wickets. 1D. 4 बॉल 16 धावा. 4 बॉल 16 रन्स. 8 बॉल 11 ची गरज. निखिल स्ट्राइक वर. फुलटॉस आहे चेंडू. 2 रन. 2 रन्स. 7 बॉल 9. 18 स्कोर. नो बॉल. वाईड बॉल. 19. 7 बॉल 8. चांगला असा शॉट. शेवटच्या ओव्हरमध्ये 7 रनची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. पुढच्या ओव्हरचा टॉस नाही उडवलाय. 2010-2013 यांनी टॉस करून घ्यायचा आहे. होते. ओव्हर टाकायला आलेत अंकित. शेवटची ओव्हर 7 रनची गरज. गुड शॉट आणि हा डिफ्लेक्ट झालाय. 4 रन. मॅच विनिंग शॉट असू शकतो हा. 6 बॉल 7 ची गरज होती. 5 बॉल 3 ची गरज आता आहे. निखिलच्या बॅट मधून आपण प्रत्येक मॅचला शॉट्स बघितलेत. 5 बॉल 3 धावांची गरज. 2003. 5 बॉल 3. फिल्डिंग मध्ये चेंज. प्रेशर आणण्याचा प्रयत्न. चांगला बॉल सिंगल फिल्डरच्या हातात ढकललाय. 1 रन. 4 बॉल 2 रनची गरज. 4 बॉल 2. शशांक स्ट्राइक वर. डिफेन्स करायला गेले. 3 बॉल 2 ची मॅच आली आहे. 3 बॉल 2 रनची गरज. ती फायनल कुठची जी एवढ्या एंड पर्यंत येत नाही. 3 बॉल 2 ची गरज. फुलटॉस आहे चेंडू. 2 साठी ढकललाय. 2 रन झालेले आहेत आणि विजयी झाले आहेत 2003 संघ. (2003) ची टीम सिनियर गटामध्ये विजयी ठरलेली आहे. 2005 च्या टीमने चांगली लढत दिलेली आहे. आणि शेवटची मॅच NPL 2024 ची ज्युनियर ग्रुप फायनल 2010 आणि 2013. 2013 ने टॉस जिंकलेला आहे. अजून डिसिजन घेतलेले नाहीये. हा ना. 2013 ने टॉस जिंकलेला आहे. काय डिसाइड केलं लवकर कळवायचं आहे आणि मॅचला लगेच सुरू करायचं आहे. 10:15 झालेले आहेत. लवकरात लवकर मॅच